सत्तार सय्यद कासिम, मी राहणार मोगलाई, सामाजिक कार्यकर्ता। हा सर्वे नंबर 35 गट क्रमांक 35-36 हा या माझे नातेवाईक आहे, यांच्या आजोबाचा आहे, हा पण यांचे वारस आहे। हा सर्व आहे ना उभे वारस आहे। हा जागा आमची मूळ मालका हक्काची आहे, बरोबर। पण काही नगरपालिकाचे अधिकारी या लोकात बरीच मोठे उद्योगपतीशी हात मिळवणी करून इथे पेट्रोल पंप टाकायचा सांगताय आणि पेट्रोल पंपासाठी 2-3 दिवसापासून या गरीब लोकांना आम्ही जी कमेंटमेंट करून हा मासामार आमच्या समाजचे बंधू बिल समाजाचे बंधू यांना आम्ही बिना भाड्याने कमेंटमेंटवर दिलेली होती। त्यांचे पूर्ण ओटे मोकळे करून टाकले। म्हणजे हा लोकांची ओटे बांधायची परिस्थिती नाही, हा गरीब लोकांचे ओटे मोडले गेले कोर्टात। आमच्या म्हणजे आमच्या आजोबांनी जे ह्या जागामधून काही जागा दान केलेली आहे, वक्फ केली आहे, त्याचा बी पेंडिंग आहे मॅटर। आणि आमच्या विभागीय आयुक्तकडे आमचा मॅटर पेंडिंग असताना नगरपालिकांचे लोक काही अधिकारी कर्मचारी येऊन आणि पोलीस प्रशासनाला कुठल्याही परवानगी नसताना पोलिसांचा दुरुपयोग करून त्यांची दिशाभूल करून पोलीस प्रशासनाची इथे येऊन आम्हाला हा लोकांना सर्वांना त्रास देते। मी खरं बोलतोय का खोटा? बरोबर आहे ना? हा देश 100 ते 150 लोकांच्या उपासमारीची वेळ आली आहे। तर आमची नगरपालिकेतील सत्ताधारी लोकांशी बी आणि उद्योगपतींची बी हात जोडून विनंती आहे की आमची आजोबाची जागा, आमची हक्काची जागा हिसकावू नये आणि हा गोरगरिबांना बेरोजगार करू नये या बोलून जर मी काय चुकलं असेल तर मी माफी मागतो। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।